श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तर नेहमीप्रमाणे मी 10:30च्या आरतीला महाराजांच्या केंद्रात जात असते, दररोज जात असते. आणि त्याप्रमाणे दररोज गेल्यानंतर महाराजांच्या आरतीला गेल्यानंतर तिथे आता नवरात्र चालू आहे, तर काही ना काही सेवा असतातच. म्हणजेच दुर्गा सप्तशतीचा पाठ हा दररोज 10:30च्या आरतीनंतर तिथेच होत असतो. तर माझ्या घरात घट बसलेला आहे, परंतु तरी पण मी तिथेच सेवा करत असते. कारण तिथेच सेवा का करावी, तर बरेच जण बऱ्याच संख्येने लेडीज बसलेल्या असतात, जेंट्स असतात बसलेले. त्यामुळे तिथे एक प्रकारची पॉझिटिव्हिटी तयार होत असती आणि आपले हे उच्चार सुधारत असतात तिथे गेल्यामुळे. आणि आपल्याला नवीन शिकायला भेटत असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण घरात जर बसलो पाठ करायला, तर आपल्याला आळस पण येतो आणि पटकन होत पण नाही आपलं. आणि तिथे गेल्यामुळं काय होतं, तर पटकन सगळ्यांबरोबर आपलं होऊन जातं. जे काय आपलं चुकलेलं असलं ते सगळ्यांबरोबर उच्चार व्यवस्थित केल्या जातात तिथे. आणि एक प्रकारचा आनंद वेगळा असतो. आणि सगळ्यांबरोबर केल्यामुळे त्याची पॉझिटिव्हिटी, त्याची एनर्जी ही खूप होत असते. त्यामुळे मी तिथे केंद्रातच करत असते. काल पंचमी होती, त्यामुळे काल 2 पाठ, काल संस्कृतचा पाठ घेतला. कधी 2 पाठ होत असतात लागो पाठोपाठ, तर कधी 1 पाठ होत असतो. तर आजही मी आरतीला गेले आणि आज 1 पाठ केला. आणि त्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला जे कुंकुमार्जन आहे देवीच्या टाकावरती असेल, किंवा आपण जे श्रीयंत्र असेल, तर ते कसं करावं. जे बऱ्याच जणांना माहीत नाही ते कुंकुमार्जन कसं करायचं किंवा कोणतं कुंकू घ्यायचं. आणि जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेलच तर कशावरती तुम्ही हे करणार आहोत, कुंकुमार्जन करणार आहात, ते संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सगळ्यात आधी कुंकुमार्जन हे का करावं, तर कुंकुमार्जन हे करण्याचा मागचा हेतू म्हणजे आपल्या मनाला प्रसन्न वाटावं आणि घरामध्ये निगेटिव्हिटी जाऊन घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहावी. एक मन प्रसन्न पण होत असतं आणि देवीचा आपल्याकडून सेवाही घडत असतात. आणि कुंकुमार्जन केल्यामुळे आपल्याला आयुष्य म्हणजे जे आपलं कुंकू आहे त्याला आयुष्य लाभत असतं. त्यामुळे देवीचा आशीर्वाद आपल्यावरती राहत असतो. त्यामुळे आपण कुंकुमार्जन करायचं. तर कुंकुमार्जन हे कशा पद्धतीने करायचं, तर तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल, बऱ्याच जणांकडे तांब्याचं श्रीयंत्र असतं, पितळाचं असतं, काहींजवळ श्रीयंत्र नसतं, देवीचा टाक असतो, तर ते देवीच्या टाकावरती करायचं. किंवा देवीचा फोटो असेल तर देवीच्या फोटोवरती करायचं. किंवा कुणाकडे काहीच नसेल तर आपल्या केंद्रामध्ये, स्वामींच्या केंद्रामध्ये एक 5 रुपयाला श्रीयंत्र हे प्लास्टिकचं भेटत असतं. म्हणजे कागदाचं श्रीयंत्र असेल त्यावरतीही आपण करू शकतो श्रीयंत्र. तर श्रीयंत्राचं कुंकुमार्जन तर हे कोणत्या दिवशी, तर आता मंगळवार दिनांक 30 तारखेला दुर्गाष्टमी आहे. तर या दिवशी आपल्याला, म्हणजे सगळ्यात मोठी अष्टमी आहे, तर या दिवशी आपल्याला आवर्जून कुंकुमार्जन करायचं आहे. तर या दिवशी तुम्ही केंद्रात सामुदायिकरित्या केलं तरी चालतं, परंतु जर तुम्ही केंद्र नसेल, तुम्ही घरीच करणार असेल, तर तुम्ही नक्कीच या दिवशी ही सेवा करा. कारण देवीला सगळ्यात आवडती सेवा म्हणजे कुंकुमार्जन आहे. तर कुंकुमार्जन करण्यासाठी आपल्याला तुमच्याकडे पितळाचं जर श्रीयंत्र असेल तर ते घ्या. त्याखाली छानपैकी असं आपल्याला तांदूळ ठेवायचे आहे. त्या तांदळावरती विड्याचे पान ठेवायचं आहे. त्यानंतर श्रीयंत्र ठेवायचं आहे. आणि बाजारात किंवा तुम्हाला स्वामींच्या केंद्रामध्येही, किंवा तुम्हाला जे पूजेचं साहित्य भेटतं त्यामध्ये आपलं रेग्युलर कुंकू नाही घ्यायचं, तर जे लिंबानी तयार केलेलं जे कुंकू, हळद आणि लिंबूनी मिक्स करून तयार केलेलं जे कुंकू असतं, तर ते कुंकू आपल्याला केमिकल विरहित असं कुंकू घ्यायचं आहे. तर ते 20 रुपयाला भेटत असतं. तुमच्याकडे कितीला भेटतं त्यानुसार तुम्ही घेऊ शकतात. ते घेतल्यानंतर तुम्ही तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल, किंवा देवीचा टाक असेल, देवीचा फोटो असेल, किंवा तुमच्याकडे प्लास्टिकचं जर श्रीयंत्र असेल, म्हणजे जसं कागदाचं श्रीयंत्र असेल, कोणतंही घ्या. आणि जर तुमच्याकडे श्रीयंत्रच नाही आहे, तर तुम्ही अगदी सुपारी घेऊन त्यावरती कुंकुमार्जन हे करू शकतात. तर कुंकुमार्जन करण्यासाठी आपल्याला देवीचे 108 नावं आहे. तर कुंकुमार्जनचं जर पुस्तक असेल तर चांगलंच आहे. जर तुमच्याकडे पुस्तक नसेल, कारण पुस्तकामध्ये देवीची 108 नामावली आहे, तर त्यानुसार आपण 108 नामावली घेऊन हे अशा पद्धतीने आपलं हा अंगठा घ्यायचा आहे. त्यानंतर हे जे बोट आहे मधलं ते, आणि त्यानंतर हे बोट, असे 3 बोटं घेऊन, बाकीचे बोटं अजिबात टच करायचे नाही. असे 3 बोटं घेऊन तुम्ही ते कुंकू घ्यायचं आणि ते श्रीयंत्रावरती देवीचं एक नाव घेऊन असं आपल्याला देवीच्या डोक्यापासून तर पायापर्यंत आपल्याला हे अर्पण करायचं आहे. हे अर्पण 108 वेळा करायचं. आणि जर तुमच्याकडे
जर देवीचे मंत्र नसेल, देवीचे नावं नसेल 108, तर तुम्ही ओम आय रीम क्लीम चामुंडाई विचे असं 108 वेळास म्हणून तुम्ही हे देवीच्या देवीवरती किंवा तुम्ही श्रीयंत्रावरती ते अर्पण करू शकतात कुंकू. आणि जर नसेल तुमच्याकडे काही श्रीयंत्र नसेल, देवीचा टाक नसेल, फोटो नसेल, काही नसेल, तर तुम्ही सुपारी घेऊन त्यावरती तुम्ही कुंकुमार्जन करू शकतात. तर आता बऱ्याच जणींना पडलेला प्रश्न म्हणजे हे कुंकुमार्जन केल्यानंतर आपण ह्या देवीला म्हणजे ह्या कुंकवाचं काय करायचं. तर हे कुंकू हे आपण कुंकुमार्जन केलेलं असतं, म्हणजे देवीला अर्पण केलेलं असतं, त्यावरती स्तोत्रमंत्र म्हटलेले असतात. त्यामुळे आपण ज्या वेळेस एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जातो किंवा आपल्याला अडचण आहे किंवा आपल्याला खूप म्हणजे जे कोणतंही आपल्याला महत्त्वाचं काम असेल, एखादी आजारी व्यक्ती असेल किंवा आजार असेल एखाद्याला, तर त्या दिवशी आपण हे कुंकू आपल्या कपाळी लावून जायचं आहे. तर आपलं नक्कीच काम होत असतं किंवा एखादी आजारी व्यक्ती असेल तीही बरी होत असती. तर महत्त्वाच्या कामासाठी जाताना तुम्ही नक्कीच हे कुंकू आवर्जून लावायचं, एका डब्बीत भरून ठेवायचं आहे आणि दररोज तुम्ही ते अर्पण करायचं आहे. ते एकदा अर्पण केलेलं कुंकू आपल्याला देवीवरती किंवा कोणत्याही देवाला लावायचं नाही. तर अशा पद्धतीने नंतर देवीची आरती करायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही कुंकुमार्जन करू शकतात. तर नक्कीच तुम्ही येणारी अष्टमी आहे त्या दिवशी जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेलही तरी तुम्ही सुपारीवरती कुंकुमार्जन करा. श्री स्वामी समर्थ.